फार वर्षांपूर्वी एका घनदाट अरण्याच्या मध्यभागी एक सुंदर घर होतं. त्या घरात 3 अस्वल राहत होती. त्यात डॅडी अस्वल भलं मोठं होतं. मम्मा अस्वल आपल्या बेबी अस्वलापेक्षा थोडीशी मोठी होती. आणि सर्वात छोटं होतं बेबी अस्वल. मम्मा अस्वल उत्तम स्वयंपाक बनवित असे. त्यामुळे डॅडी अस्वल आणि बेबी अस्वल यांना तिने बनवलेलं जेवण अत्यंत आवडत असे. एका छानशा सकाळी मम्मा अस्वलने नाश्त्यासाठी बनवलेल्या स्वादिष्ट खिरीचा सुवास संपूर्ण घरात दरवळत होता. मम्मा अस्वलने बनवलेली गरम खीर थंड होईपर्यंत खिरीचं वाडगं टेबलावर ठेवून तिघही प्रभात फेरीसाठी निघाले. त्याच अरण्याच्या बाहेर एक छोटंसं गाव होतं. या गावात एका घरामध्ये एक सुंदर छोटी मुलगी राहत होती. सोनेरी कुरळ्या केसांची बट आपल्या कपाळावरती उडवत ही मुलगी गावात फिरत असे. तिच्या ह्या सोनेरी कुरळ्या केसांमुळे तिचं नाव गोल्डीलॉक्स ठेवलं गेलं. ती जशी खूप सुंदर होती तशीच अत्यंत खट्याळ देखील होती. घराजवळील जंगलात न जाण्याबद्दल आईने बजावून देखील तिला तिथे जायचं होतं. आणि म्हणूनच तिने काय केलं माहित आहे का? सरळ जंगलात प्रवेश केला आणि गोल्डीलॉक्स तिथे फिरू लागली. हिरव्यागार गच्च अरण्यात गोल्डीलॉक्स आत आत जाऊ लागली. निरनिराळी झाडं आणि विविध रंगांची फुलं पाहू लागली. तिला छोटे छोटे ससे आणि मस्तीखोर माकडं दिसली आणि सुंदर पक्षी जे तिने कधीच पाहिले नव्हते. पण जेव्हा गोल्डीलॉक्स दमून परत घरी जाण्याचा रस्ता शोधू लागली तेव्हा तिला झाडं आणि सगळीकडे झाडं दिसू लागली. एकसारख्याच दिसणाऱ्या असंख्य झाडांमध्ये ती घरी परतण्याचा रस्ताच विसरून गेली. तिने रस्ता शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच फायदा नाही झाला. ती हरवली होती. खूप प्रयत्न करूनही गोल्डीलॉक्सला काही तिचं घर सापडलंच नाही. नंतर भल्या मोठ्या झाडावर चढून गोल्डीलॉक्स चारही दिशांना बघून आपल्या घराचा रस्ता शोधू लागली. परंतु तिला तिचं घर सापडलंच नाही. मग पुन्हा एका मोठ्या दगडावर चढून चोहीकडे शोध करू लागली. परंतु काहीच उपयोग झाला नाही. शेवटी बिचारी हताशपणे विचार करू लागली, मी हरवलीये. आता घरचा रस्ता मी कसा शोधू? नंतर तिने ठरवलं की जंगलातून बाहेर पडेपर्यंत आपण चालतच राहायचं आणि जो कोणी आपणास प्रथम भेटेल त्याला आपण आपल्या घराचा रस्ता विचारायचा. त्याप्रमाणे मग ती पुन्हा चालू लागली. इतक्यातच दूरवर तिला एक घर दिसलं. ते घर कुणाचं होतं माहित आहे का? ते घर होतं त्या 3 अस्वलांचं. आपल्या पोटातील भूक मिटवण्याकरता थोडंसं जेवण आणि थोडीशी विश्रांती याकरता, तसंच आपल्या घराचा मार्ग या घरातील कोणीतरी दाखवेल या विचाराने तिने त्या घराचा दरवाजा ठोठावला. परंतु दरवाजाला कुलूप नाही हे लक्षात येताच गोल्डीलॉक्स थेट घरात शिरली. टेबलावर ठेवलेल्या खिरीच्या सुवासाच्या दिशेने ती ओढावली गेली. पाहते तर काय, टेबलावर खिरीने भरलेले 3 वाडगे होते. किती छान सुवास येतोय आणि मला भूक सुद्धा खूप लागली आहे. असं म्हणून गोल्डीलॉक्सने मोठ्या वाडग्यातील 1 चमचा भरून खिरीची चव घेतली. ही तर
खूप गोड आहे. मग तिने दुसऱ्या देखील वाडग्यातील खिरीची चव घेतली. ही तर जास्तच गोड आहे. शेवटी तिने सर्वात लहान असलेल्या तिसऱ्या वाडग्यातील खिरीची चव घेतली आणि ती खीर तिला खूपच आवडली. ही छान आहे. तिसऱ्या वाडग्यातील खीर गोल्डीलॉक्सला इतकी आवडली की तिने तो वाडगा संपूर्ण संपवला. त्यानंतर गोल्डीलॉक्स दुसऱ्या खोलीत गेली. त्या ठिकाणी शेकोटीच्या भोवती 3 खुर्च्या ठेवल्या होत्या. ती प्रथम मोठ्या खुर्चीत बसली. ही खुर्ची तर फारच मोठी आहे. नंतर ती पहिल्या खुर्चीपेक्षा थोड्या छोट्या खुर्चीत बसली. नाही, ही खुर्ची देखील तशी लहान नाहीये. अखेर ती सगळ्यात छोट्या खुर्चीवर जाऊन बसली. ही खुर्ची अगदी योग्य आहे. पण पुढे काय घडलं माहित आहे? ती खुर्ची अचानक तुटली आणि गोल्डीलॉक्स खाली पडली जोरदार आवाज करत. गोल्डीलॉक्स उठली आणि त्या तुटक्या खुर्चीकडे एकटक बघत बसली. आता या खुर्चीत मी कशी बसणार? ही तर मोडली आहे. पुन्हा गोल्डीलॉक्स विश्रांतीसाठी अधिक सोयीस्कर जागा शोधू लागली. आणि तेवढ्यात तिला 3 आरामदायक बेड दिसले. आता कुठल्या तरी एका पलंगावर मला झोपायला आवडेल. गोल्डीलॉक्स सर्वप्रथम एका मोठ्या बेडवर चढली. हा बेड तर खूप कडक आहे. त्यानंतर ती त्यापेक्षा आकाराने छोट्या बेडवर चढली. हा तर खूप मऊ आहे. आणि सरते शेवटी ती सर्वात छोट्या बेडवर चढली. आणि काय आश्चर्य, तो बेड तिला फारच आवडला. दुसरा तिसरा काहीही विचार न करता गोल्डीलॉक्स गाढ झोपी गेली. आणि तेवढ्यातच अस्वलाचं कुटुंब घरी परतलं. आता मी माझी खीर घेऊन मस्त शेकोटीच्या बाजूला खुर्ची घेऊन बसणार. असं बेबी अस्वल म्हणालं. आम्ही पण तेच करू. असं डॅडी अस्वल आणि मम्मा अस्वल म्हणाले. पण जेव्हा त्यांनी आपल्या घराचा दरवाजा उघडा आहे हे पाहिलं, तेव्हा ते तर्क लावत म्हणाले, नक्कीच आपल्या घरात कोणीतरी शिरलं आहे. सर्वप्रथम त्यांनी खीर व्यवस्थित आहे का हे पाहिलं. अरे नाही, हे काय, कोणीतरी माझी खीर खाल्ली आहे. असं डॅडी अस्वल म्हणाले. माझी खीर सुद्धा कोणीतरी खाऊन बघितली आहे. मम्मा अस्वल देखील म्हणाली. माझी सुद्धा खीर कोणीतरी खाऊन बघितली आहे आणि हे काय, सगळी संपवली. असंच बेबी अस्वल देखील म्हणालं. नंतर तिन्ही अस्वल दुसऱ्या खोलीत गेली. कोणीतरी माझ्या खुर्चीत बसलं होतं. असं डॅडी अस्वल म्हणाले. माझ्या खुर्चीत सुद्धा कोणीतरी बसून बघितलं आहे. मम्मा अस्वल देखील म्हणाली. माझ्या खुर्चीत सुद्धा कोणीतरी बसून बघितलं आहे आणि हे काय, इथे तोडून ठेवली आहे. बेबी अस्वल देखील म्हणालं. मग पुन्हा तीनही अस्वल दुसऱ्या खोलीत गेली. माझ्या पलंगावर कोणीतरी झोपलं होतं. डॅडी अस्वल म्हणाले. माझ्या पलंगावर सुद्धा कोणीतरी झोपलं होतं. मम्मा अस्वल देखील म्हणाली. माझ्या पलंगावर सुद्धा कोणीतरी झोपलं होतं आणि हे काय, अजूनही कोणीतरी झोपलं आहे. बेबी अस्वलानं ते दाखवलं. सगळ्यांच्या आवाजाने गोल्डीलॉक्स गडबडून जागी झाली आणि तीनही अस्वल आपल्या भोवती उभी राहून आपल्यालाच पाहतायत हे तिच्या लक्षात आलं. त्या क्षणी गोल्डीलॉक्सने पलंगावरून उडी मारली आणि घराबाहेर धूम ठोकली. ती इतक्या वेगाने पळू लागली की काही वेळातच ती अरण्याच्या बाहेर पडली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला तिचं घर दिसलं. त्यानंतर गोल्डीलॉक्स नेहमीच आपल्या आईच्या आज्ञेचं पालन करू लागली आणि नंतर परत कधीच अरण्यात नाही गेली. परंतु आजही गोल्डीलॉक्स झोपायला जाण्यापूर्वी त्या 3 अस्वलांची आठवण काढते आणि असा विचार करते की कधीतरी ती 3 अस्वल अरण्याचा रस्ता विसरून अरण्याबाहेर येऊन माझ्या घरी येतील, तेव्हा मी माझ्या आईला त्यांच्यासाठी छान खीर बनवायला सांगेन आणि माझ्या पलंगावर झोपायला देईन.